यशज्ञान ॲबॅकस व वैदिक मॅथ इन्स्टिट्यूट तर्फे ॲबॅकस नॅशनल खुली स्पर्धा उत्साहात संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी रविवारी यशज्ञान ॲबॅकस व वैदिक मॅथ इन्स्टिट्यूट आयोजित ॲबॅकस नॅशनल खुली स्पर्धा धुळे शहरातील दातेर एजन्सी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली। सदर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धुळे शहरातील सुप्रसिद्ध इंजिनियर श्री संग्राम लिमये सर, प्रमुख अतिथी म्हणून बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव घुगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे रणजितराजे भोसले यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर सदर स्पर्धेसाठी 450 विद्यार्थ्यांनी या संपूर्ण भारतातून सहभाग नोंदविला। तर यशज्ञान इन्स्टिट्यूटच्या आशा सोनवणे संचालिका यांनी स्पर्धेबाबत या ठिकाणी माहिती दिली व प्रास्ताविक केले। तर सकाळच्या प्रथम सत्रात ऑनलाईन व ऑफलाईन ॲबॅकस ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली। तर दुपारच्या सत्रात जेवणानंतर स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला। श्री वैभव घुगे व रणजितराजे भोसले यांच्या शुभ हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले। त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे 3001, 2001, 1001 अशा प्रकारे या ठिकाणी बक्षीस देखील या ठिकाणी देण्यात आले। त्याचबरोबर प्रमाणपत्र देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इन्स्टिट्यूट मधील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली। तर या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर येत्या काळात देखील जागतिक लेवलला सदर स्पर्धा घेण्यात येईल व त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं देखील आश्वासन या ठिकाणी संचालिका आशा सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले।
जसं तुम्हाला दिसतंय आता की हॉलमध्ये सगळी महिला गँग तुम्हाला दिसते आणि हीच वुमन एम्पॉवरमेंट पॉवर यशज्ञांची सुद्धा आहे. सगळ्या महिला होत आम्ही यशज्ञान इन्स्टिट्यूटच्या करत्या धरत्या सगळ्या, आणि आमच्यासाठी आमचे बॅकबोन आहेत, आमचे पार्टनर्स. सो त्यांनाही मनापासून थँक्यू. आणि जसं तुम्ही बघितले की आई आहेत स्टेजवर, त्यांचा आशीर्वाद तर आहे. मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण काहीच आयुष्यात करू शकत नाही. तर मोठ्यांचे आशीर्वाद, आपल्या जोडीदाराची साथ आणि आपल्या प्रयत्नांची कास, या त्रिगुणी सूत्रावर यशज्ञान इन्स्टिट्यूटची ही तुला सांभाळली जात आहे. आज आपण यशज्ञान इन्स्टिट्यूट मार्फत अबॅकस नॅशनल लेवल कॉम्पिटिशन चॅम्पियनशिप 2024 याच्यासाठी सगळेजण इथं जमलो आहोत. या कॉम्पिटिशन मधून तुम्ही नक्कीच एक सुंदर एक्सपिरियन्स इथून घेऊन जाणार आहात. आणि स्पर्धा म्हटली की यश अपयश हे सुरूच असतं. यश नाही मिळालं तर एक छानसा अनुभव तुम्हाला या स्पर्धेतून नक्की मिळेल याची मी खात्री देते तुम्हाला. यशज्ञान हे सध्या पूर्ण महाराष्ट्रभर काम करते. धुळ्यातल्या 9 शाखा आणि महाराष्ट्रातल्या इतर 6 शाखा या पद्धतीने यशज्ञानचं काम चालू आहे. विद्यार्थी तर तसे पूर्ण भारतातून आणि भारताबाहेरूनही आहेत. त्याच पद्धतीने हे काम चालत आहे. आता जे कॉम्पिटिशन आपण नॅशनलची ऑर्गनाईज केली, सकाळी 9 वाजता ऑनलाईनची एक्झाम होती. त्या एक्झाममध्ये संपूर्ण भारतातील स्टुडंटने पार्टिसिपेट केलेलं होतं. अगदी काश्मीर पासून तर तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटका अशा विविध राज्यातील मुलांनी सहभाग घेतलेला होता. आणि ती नुकतीच सकाळी 9 वाजता ऑनलाईनची एक्झाम झाली आणि त्याच्यानंतर हे ऑफलाईन एक्झामचे आपले 2 स्लॉट आहेत. आता तुम्ही जेवढे विद्यार्थी बसला आहात तेवढे मुलं आणखी खाली बसलेले आहेत. तर अशा पद्धतीने नॅशनल धुळ्यामध्ये पहिल्यांदाच आपण ऑर्गनाईज केलेली आहे आणि त्याचा खूप सुंदर प्रतिसाद आणि जी 7 दिवस आपण मेहनत घेतली डेमो एक्झामची त्याचा रिझल्टही आज छान दिसला. तुम्हाला कुठलाही टेक्नॉलॉजी म्हटली की टेन्शन येते थोडं की माणसाच्या ज्या गोष्टी असतात त्या हातातल्या असतात, पण टेक्नॉलॉजी म्हटली की त्या गोष्टी आपल्या हातातल्या नसतात. पण तरी सुद्धा तुम्ही सगळे या 7 दिवसामध्ये टेक्नॉलॉजी फ्रेंडली झाले. या लिंकवर व्यवस्थित एक्झाम सॉल्व्ह केली. तो 5 मिनिटाचा काय असेल असा सुंदरसा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आणि यशज्ञान इन्स्टिट्यूटच्या या सगळ्या कार्यात तुमची सगळ्यांची खूप छान मोलाची मदत होत आहे. त्याच्यासाठी खरंच थँक्यू. पहिल्यांदाच त्यांनी अबॅकसची कॉम्पिटिशन घेतली. हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. राष्ट्रीय पातळीवरची एक स्पर्धा आपल्या शहरात होते आणि आत्ताच बोलताना काही गोष्टी समजल्या की लॉकडाऊनमध्ये त्यांच्याकडे काही इंटरनॅशनल पण स्टुडंट होते. तर भविष्यात लवकरच त्यांनी त्यांच्या ज्या ब्रांचेस महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत त्या देशभर वाढवाव्यात आणि ही स्पर्धा जी राष्ट्रीय स्तरावरची होते ती आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन घ्यावी या शुभेच्छा मी त्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. याच्यामुळे तुम्ही मोठे व्हाल, तुमच्यामुळे थोडंच नाव मोठं होईल आणि त्यामुळे तुमच्या आईवडिलांचंही नाव मोठं होईल आणि त्यांचे जे पालक आहेत त्यांनी पण त्यांना तेवढा सपोर्ट करा. कारण की पालकांचा सपोर्ट हा सगळ्यात मोठा सपोर्ट असतो दुसरे सपोर्ट करण्यापेक्षा. तर त्या पालकांनी त्यांच्या मुलांना सपोर्ट करा, त्यांच्या स्वप्नांमध्ये सपोर्ट करा. काही गोष्टींसाठी फोर्स नका करू, जे त्यांना येतं त्यातच त्यांना फोर्स करा आणि त्यांच्या स्वप्नांकडे त्यांना पुढे घेऊन जा. खूप सारं प्रेम सर्वांना. गणपती बाप्पा. धन्यवाद. पासून या ठिकाणी क्लासेस चालू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या कॉम्पिटिशन लेवल आपण घेतलेले आहे. त्या लेवलमध्ये अबॅकसमध्ये आणि इतर कॉम्पिटिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आज पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी पहिलं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी लेवल आपण पास केलेले आहे. चांगल्या पद्धतीची या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे. मला अभिमान वाटतो की धुळे शहरातल्या आमच्या जिल्ह्यातला हा क्लास हा संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर विदेशापर्यंत गेला आहे. हे ऐकून आम्हाला आनंद वाटतो. मी अभिनंदन करतो या ठिकाणचा या क्लासेसचे जे स्टाफ आहे त्यांचं की अतिशय सिस्टमॅटिकली या ठिकाणी प्रेझेंटेशन करतात, कार्यक्रम घेतात, क्लासेस घेतात आणि अतिशय उच्च दर्जाची विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं सुद्धा काम होतं. वैभव भाई आपल्याला सांगावंसं वाटतं मला की या धुळ्याच्या क्लासेसला सिंगापूर आणि दुबईच्या मुलांनी सुद्धा ऍडमिशन घेतलेलं आहे. हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आपण विद्यार्थ्यांवर पालकांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. पण जसं वैभव भाईंनी म्हटलं की जिथं त्या
पाल्यांना विद्यार्थ्यांना आवड असेल त्या ठिकाणी त्याला काम करू द्या. कुणाला डॉक्टर व्हायचं असेल, IT इंजिनियर व्हायचं असेल, चांगला बिझनेसमॅन व्हायचं असेल या सायंटिस्ट व्हायचं असेल, त्याला त्याच्या आवडीवर लक्ष द्या आणि त्याच्या आवडीप्रमाणे काम करू द्या. आज आपल्या समोर चांगलं उदाहरण आहे की आपल्या जवळच्या जिल्ह्यातले वैभव घुगे हे अतिशय नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवर चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करतायत. अतिशय उच्च दर्जाचे ट्रेनिंग आणि क्लासेस आणि नृत्य सुद्धा ते शिकवत आहेत. त्यामुळे आपल्याला अभिमान आहे की असं त्यांच्या क्षेत्रामध्ये नंबर 1 त्यांनी करून दाखवलं आहे आणि आपल्याला सुद्धा ज्याही क्षेत्रात आपण काम करू तिथं सुद्धा आपल्याला नंबर 1 बनायचं आहे. कदाचित आपल्याला वैभव घुगेंसारखं नाचता येणार नाही आणि कदाचित आपल्याला ते जमणार पण नाही. आता वैभव घुगे साहेबांनी म्हटलं की तुम्ही डान्स करतात का, आपल्याला उत्तर देता आलं नाही. पण वैभव भाईंना सांगतो की आम्ही डान्स करतो. आम्ही 3 ठिकाणी डान्स करतो. पहिला डान्स आम्ही हळदीच्या कार्यक्रमाला करतो. दुसरा डान्स आमच्या दारासमोरून जर कोणाची बारात गेली, लग्न गेलं तर आम्ही घरात नाचतो. आणि तिसरं घरात कोणीच नसताना TV समोर नाचतो. हे 3 ठिकाणी आम्ही नाचत असतो. त्यामुळे आम्हाला याच्या पलीकडे काही नाचता येत नाही. तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवलं आहे. आमचे ज्ञानेश्वर सोनवणे साहेब आणि अशा ताई ज्या आहेत त्यांनी सुद्धा एक क्षेत्रामध्ये नाव कमवलं आहे. तसंच विद्यार्थ्यांनी सुद्धा ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात नाव कमावं आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना स्टाफला परत एकदा मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा लकी ड्रॉचा विनर आहे सोहम आशिष जांभळे. विनर आहे प्रभात हिरालाल कुमार. सोनवणे, संचालिका यशज्ञान इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन अँड स्किल डेव्हलपमेंट धुळे. यशज्ञान इन्स्टिट्यूट मार्फत आपण गेल्या 7 वर्षापासून विद्यार्थ्यांचं ब्रेन आणि स्किल डेव्हलपमेंटचे काम करतच आहोत. आपण यापूर्वीही वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज केलेल्या आहेत. पण धुळ्यात आता पहिल्यांदा आपण अबॅकसची नॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारतातील 400 ते 500 मुलांनी सहभाग घेतलेला आहे. काश्मीरपासून तर अगदी कन्याकुमारीपर्यंत सगळ्या मुलांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. त्याच्यात ऑफलाईनला इथे सुद्धा खूप मुलं उपस्थित आहेत. त्यात आमचे सहकारी जामनेरचे सरस्वती क्लासेसचे सर विश्वेश बाविस्कर सर आणि वर्षा बाविस्कर मॅडम, मालेगावच्या कंचन वाघ आणि मोनाली वरखेडकर मॅडम, भुसावळच्या योगिता नेरपगार मॅडम, त्याच्यानंतर अभिजित बेस अबॅकस क्लासेस धुळे येथील काटे मॅडम, त्याच्यानंतर दोंडाईच्याचे सरस्वत क्लासेसचे राजपूत सर, अशा वेगवेगळ्या खूप साऱ्या इन्स्टिट्यूटमधून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. तर ही आपली धुळ्यातली पहिलीच नॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती आणि तीसुद्धा पूर्णतः डिजिटल ऑर्गनाईज केली होती, ज्याच्यामध्ये 100% ॲक्युरेसी आहे. कुठलाही पेपरचा वापर या परीक्षेमध्ये आपण केलेला नाही आहे. डिजिटलमुळे एकतर पेपर वाचला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्युरेसी खूप आहे. जे डिजिटल रिझल्ट्स आहेत मुलांचे, त्याच्यामुळे जो जितका अभ्यास ज्याने केला असेल त्याला त्या पद्धतीने रिझल्ट्स येणार आहेत, त्याच पद्धतीने त्यांचं मूल्यमापन होणार आहे. अशा पारदर्शक पद्धतीने आपण ही कॉम्पिटिशन या ठिकाणी संपन्न करत आहोत. आज हा यशज्ञान इन्स्टिट्यूटची ही कॉम्पिटिशन आता संपन्न झाली. त्याच पद्धतीने बक्षीस वितरणही आपण ऑर्गनाईज केलेले आहे आजच, ज्यात आपण आपले बॉलिवूडचे जे कोरिओग्राफर आहेत वैभव घुगे सर, ज्यांना आपण TV मध्ये भरपूर प्रोग्राम्समध्ये त्यांना ॲज अ कोरिओग्राफर आपण बघितलेलं आहे, तर ते आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून इथे लाभलेले आहेत. ज्यात आम्ही मुलांचे 3 चॅम्पियन्स आणि रँक होल्डर्स असे 36 रँक होल्डर्स, जे टीचर्स आहेत जे कुठलाही 1 रुपयाचा मोबदला न घेता विद्यार्थ्यांसाठी एवढी मेहनत घेत आहेत, त्यांच्यासाठी आपण जे बाहेरचे आपले इन्स्टिट्यूट ओनर्स आहेत त्यांच्यासाठी आपण बेस्ट टीचर अँड बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डही या ठिकाणी आपण जाहीर केलेले आहेत आणि तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही आज आपण सेम डे आपण केलेला आहे. पहिले जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना आपण कॅश प्राईजही अनाऊन्स केलेलं आहे 3000, 2000 आणि 1000 याप्रमाणे. त्याचप्रमाणे जेवढे विद्यार्थी इथे ऑफलाईन एवढ्या लांबून ट्रॅव्हलिंग करून धुळ्यात आलेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण लकी ड्रॉसुद्धा ऑर्गनाईज केला आहे. जे विद्यार्थी हॉलमध्ये बसलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नावांचे चिप्स आम्ही बनवलेले आहेत आणि त्याच्यातून एका भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे एक सायकल आज, जो त्याच्या घरी घेऊन जाणार आहे. अशा पद्धतीने या सगळ्या पूर्ण भारतभरच्या स्टुडंटसोबत यशज्ञान इन्स्टिट्यूटने या सगळ्या इन्स्टिट्यूटच्या सोबतीने ही नॅशनल
कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेलीच आहे आणि खूप सुंदररित्या संपन्न होत आहे ही कॉम्पिटिशन. आणि ह्या तुमच्या माध्यमातून अजून एक गोष्ट अजून अनाऊन्स करायची आम्हाला की ऑगस्टमध्ये आता नॅशनल आम्ही ऑर्गनाईज केली, ऑगस्टमध्ये आम्ही परत इंटरनॅशनल लेवलची अबॅकस कॉम्पिटिशन घेऊन येत आहोत. अशी आशा करतो की त्यातही आम्हाला आत्ता आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त यश मिळालेलं आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्येही आम्हाला, कारण आत्ता आम्ही फक्त भारताचा क्रायटेरिया घेतला आहे, तेव्हा आम्ही जगाचा घेणार आहोत, तर नक्कीच त्याच्यातही आम्ही मोठी भरारी घेऊ. थँक्यू सो मच.